देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना तर दोन्ही उपमुख्यमंत्री देखील दिल्लीला जाणार। मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे फडणवीसांचा नागपूर दौरा पुढे ढकलला। मुख्यमंत्री फडणवीस 13 तारखेला नागपुरात येणार। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत। महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। काँग्रेसमध्ये आमचं भविष्य चांगलं नाही असं खासदारच म्हणतायत। काँग्रेसला त्यांची माणसं सांभाळता येत नाही, त्यांचे लोकप्रतिनिधी अस्वस्थ। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर आमचे खासदार हे आमच्या सोबतच आहेत, बाकी बोलण्याचं कारण नाही। भाजपच्या ऑपरेशन लोटसवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। ऑपरेशन लोटस नाही तर भाजपचं हे ऑपरेशन डर चालतं। यंत्रणेची भीती दाखवून भाजपनं शिंदे अजितदादांना फोडलं, संजय राऊतांचा निशाणा। विरोधाला विरोध करण्यापेक्षा सत्तेत राहून काम करण्यासाठी अनेक जण संपर्कात। मिशन लोटसची चर्चा असताना संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंनी काल एकनाथ शिंदेंची भेट घेतली। मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा। तर गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांकडून पुनरुच्चार। खाते वाटपावरून माहितीमध्ये कोणताही तेढा नसल्याची गुलाबराव पाटलांची माहिती। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे। 20 दिवसांनंतर सुद्धा गृह खातं कुणाकडे हे ठरत नाहीये। संजय राऊतांचा महायुती सरकारवर निशाणा। शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। 2 टर्म्स मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी, सूत्रांची माहिती। शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच। तानाजी सावंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि केसरकरांच्या नावाला शिंदे गटातूनच विरोध, सूत्रांची माहिती। तर या नावांवर भाजपचाही आक्षेप। शिंदे गटात इच्छुकांसाठी 2.5 वर्ष मंत्रिपद। इच्छुकांसह नाराजांना थोपवण्यासाठी आता शिंदेंचा तोडगा, सूत्रांची माहिती। तर मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपद मिळण्याची ही शक्यता। दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा। काही खात्यांवर माहितीमध्ये समन्वय होत नसल्यामुळे भाजपची ही यादी लटकली। दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 नव्या नावांची आता मंत्रिपदासाठी चर्चा। तर प्रदीप जयस्वाल, रमेश बोरणारे, विलास भुमरेंच्या नावांची चर्चा। तर अतुल सावे, प्रशांत बंब आणि संजय शिरसाट यांच्यासह इतरही नावं चर्चेत। विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्ज नाही। विरोधकांकडून अर्ज केल्यानंतर आता विचार केला जाणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात आम्ही एकत्र बसून चर्चा करणार। भाजप देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते देण्यास तयार असतील तर नाव देऊ, विजय वडेट्टीवार यांची माहिती। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा। विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला गेल्यास विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती। विधानसभेमध्ये काँग्रेसचा गटनेता अद्याप ठरलेला नाही। निवडणूक निकालाला 18 दिवस पूर्ण, तरी सुद्धा गटनेत्याची निवड नाही। पक्षातील नेत्यांची अस्वस्थता वाढली, सूत्रांची माहिती। माझ्या पाठिंब्यानं पडळकर बोलतात हे फडणवीसांनी स्पष्ट करावं, संजय राऊतांचं विधान। खालच्या पातळीवरची टीका भाजप पक्षाला मान्य नाही। खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना आम्ही समज देणार, पडळकर आणि खोत यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। 2 अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या। आदिवासी समाजातील महिलांना फक्त सूट द्या, नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। पुण्यात लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू। तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 10,000 बहिणी अपात्र, तर 12,000 अर्जांची छाननी अजूनही बाकी असल्याची माहिती। कुर्ला वेस्ट बस अपघात प्रकरणामध्ये महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती। बसमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात। आमदार संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोगमधील पीडित कुटुंबियांची भेट घेतली। 2 दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची झाली होती हत्या। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी आता परळीच्या अपहरणाचाही तपास विशेष तपास यंत्रणेमार्फत व्हावा, पंकजा मुंडेंची मागणी। तर फडणवीसांशीही या संदर्भात चर्चा करणार असल्याची त्यांची माहिती। भाजपकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात। तर पुण्यामध्ये भाजपकडून बैठकांचं सत्र। भाजप पालिका निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये निरीक्षक नियुक्त करणार।
संसदेच्या कामकाजापूर्वी विरोधकांचं अनोखं आंदोलन, विरोधकांकडून गुलाबाचं फूल आणि तिरंगा देऊन सत्ताधाऱ्यांचं स्वागत, राहुल गांधींकडून गुलाबाचं फूल देत राजनाथ सिंग यांचंही स्वागत. मार्कडवाडीमध्ये भाजपकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न, मार्कडवाडीतील प्रकरणाला भाजपकडून जातीय रंग देण्याचा हा प्रयत्न, सुषमा अंधारेंचा आरोप. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अदानी ग्रुपकडून सीमा तपासणी नाका सुरू, तर काही महिन्यांपासून वादात असलेल्या तपासणी नाका पोलीस बंदोबस्तात सुरू, लॉरी ऑपरेटर असोसिएशन आक्रमक. राज्य अदानींच्या घशात घालण्यासाठी सरकार बसवलं गेलंय, जगातल्या मोठ्या उद्योगपतीला जकात नाका सुद्धा चालवायचा आहे, संजय राऊतांचा उद्योगपती गौतम अदानींवर निशाणा. सत्ताधारी पक्ष विरोधकांना बोलूच देत नाहीत, अदानींवर अमेरिकेमध्ये खटला दाखल, त्यावर आम्हाला बोलू देत नाहीत, राज्यसभेचे सभापती पक्षपातीपणा करतात, संजय राऊतांचा आरोप. महाविकास आघाडी ईव्हीएम आणि निकालासंदर्भात शुक्रवारी सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार, दिल्लीमध्ये अभिषेक मनु सिंघवींसोबत झालेल्या बैठकीत निर्णय. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर वैभव नाईक पुन्हा एकदा सक्रिय, कुडाळ तालुक्यातल्या आंबरड, कसाल, पावशी या जिल्हा परिषद कार्यालयाच्या या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटीगाठी, पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी सुद्धा साधला संवाद. माझं फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलंय, संदीप राऊतांची माहिती, तर मला फेसबुक पोस्ट संदर्भात माहित नाही, विषय पाहावा लागेल, संजय राऊतांची प्रतिक्रिया. दरम्यान ठाकरे गटापासून मूळ शिवसैनिक बाहेर जातोय, संजय शिरसाट यांची टीका. हिवाळी अधिवेशनासाठी 18 ते 20 हजार कर्मचारी आणि अधिकारी नागपुरात मुक्कामी असणार, उद्यापासून नागपुरात विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू होणार, तर 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार. उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनाला पहिल्या दिवसापासून सहभागी होणार, तर 15 डिसेंबरला ठाकरे मुंबईतून नागपूरला जाणार. भरत गोगावलेंनी आज एसटी महामंडळाची बैठक बोलावली, कुर्ला बस अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दुपारी 4 वाजता बैठक, नियमांच्या अंमलबजावणी संदर्भात यामध्ये चर्चा होणार. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आमदार शिवाजीराव पाटलांची गोवा विमानतळावर भेट, प्रमोद सावंतांकडून शिवाजीराव पाटलांचं विमानतळावर स्वागत. आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा स्वबळावर लढणार, तर काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, ट्विट करत केजरीवालांची माहिती. इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये वीज महाग, तर सरकारकडे प्रचंड बहुमत, वीज दर कमी करण्यात अडचण नसावी, जयंत पाटलांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात सरकारी कार्यालयांची 25 कोटींची वीज बिलं थकली, वीज बिलं थकबाकीमध्ये संभाजीनगर पहिल्या क्रमांकावर. रिफायनरी प्रकल्पाच्या बैठकीवरून महायुतीमध्ये मतभेद, भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी रिफायनरी समर्थकांची बैठक बोलावली, तर रिफायनरीचा मुद्दा माझ्यासाठी संपलेला विषय, किरण सामंतांची प्रतिक्रिया. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर किरण सामंत हे पहिल्यांदाच रत्नागिरीच्या राजापूर मतदारसंघात दाखल, किरण सामंतांचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत. किरण सामंत आमदार होईपर्यंत चप्पल न घालण्याच्या उपसरपंचाचा निर्धार, तर आमदारकीची शपथ घेतल्यानंतर उपसरपंच रवींद्र नारकरांचा किरण सामंतांकडून सन्मान, सामंतांनी नवीन चप्पल देऊन नारकरांचे मानले आभार. नांदेडमधील माळेगाव यात्रा काही दिवसांवर, तर आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या अध्यक्षतेखाली यात्रेसाठी आढावा बैठक, जिल्हा परिषद पंचायत समितीकडे यात्रेचं नियोजन, यात्रेचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण. नाशकातील कळवण तालुक्यामध्ये डोंगऱ्या देवाचा उत्सव, तर माजी केंद्रीय मंत्री भारती पवारांचीही या उत्सवाला हजेरी. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिराला पुरातन झळाळी मिळणार, जीर्णोद्धाराचं काम आता वेगात सुरू, पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली मंदिराचं काम सुरू. लातूरमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण, सोयाबीनचे दर हे 300 रुपयांनी घसरल्यामुळे शेतकरी नाराज. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सरासरी दर हे 4000 तर सोयाबीन दरात अपेक्षित सुधारणा नसल्यामुळे आवकही घटली. सांगलीच्या वारणा पट्ट्यामध्ये हवामान बदलामुळे भाजीपाला आणि इतर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांकडून ड्रोनद्वारे आता पिकांवर फवारणी.